Please subscribe the channel and press the bell icon. Hi friends, welcome in our channel. Let's learn. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस कसे करायचे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की वर्बने, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत इंग्लिशमधले ते वर्बने सुरू होत असतात. म्हणजे सिंग असेल किंवा डान्स असेल किंवा राईट असेल किंवा इट असेल, या प्रकारच्या वर्बने सुरू होणाऱ्या वाक्यांना आपण काय म्हणत असतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत असं म्हणत असतो. ओके. त्याचबरोबर काही वेळेस नकारार्थक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात, ते डोंटने सुद्धा सुरू होतात. आणि काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जी आहेत ती लेटने सुद्धा सुरू होत असतात. तर आपण या सर्व इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये कसे करायचे याचा अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस. ओके, पहा आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये असे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्यांच्या ॲक्टिव्हमध्ये काय येतं, तर वर्ब येतं पहिल्यांदा, म्हणजे V1 येतो, क्रियापदाचं मूळ रूप येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतो. अशा प्रकारच्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं, तर लक्षात घ्या, अगदी सोपं आहे. या प्रकारच्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये लेट यायला हवा सुरुवातीलाच. त्यानंतर जो वाक्यातला ऑब्जेक्ट आला असेल तोच ऑब्जेक्ट उचलून इथे घ्यायचा आहे. ओके, तर ऑब्जेक्ट आला आणि ऑब्जेक्ट नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बी हा प्रत्यय येणं. मग ऑब्जेक्ट नंतर बी यायला हवा आणि त्यानंतर V3 म्हणजे जो क्रियापद, इथे जे V1 आहे त्याच V1ला आपल्याला इथे काय करायचं आहे, V3 करायचं आहे. परंतु लक्षात घ्या, हा सर्व बदल करायचा आहे, पण कशा प्रकारच्या वाक्यांना, तर जर का ते वाक्य स्ट्रक्चर बरोबरच आहे की V1 प्लस ऑब्जेक्ट असेल तर, परंतु V1 प्लस ऑब्जेक्ट असेल आणि कमांड किंवा ऑर्डर असेल तरच अशा प्रकारचा चेंज करायचा आहे. लक्षात घ्या, जर का V1 प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर असेल आणि ते जर का ॲडवाईज असेल किंवा मग सजेशन्स असतील तर रूल्स थोडेसे बदलतात. आता ते कसे ओळखायचे ते आपण सेंटेन्सेस आपल्यासमोर आल्याच्या नंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत जाणार आहेत. त्याच्यामुळे आपण पुढचं पाहूया. इथे काही या प्रकारच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया आणि मग पुढे जाऊया आपण. तर सध्या पहा, तुमच्या स्क्रीनवर जे इथे वर्ड्स दिसत आहेत हे सर्वच वर्ड्स कसे आहेत, कमांड किंवा ऑर्डर आहे. ओके, मग अशा प्रकारच्या सेंटेन्सेसला काय येणार आहे, तर पहा कशा प्रकारचं करायचं आहे. तर जसं इथे दिलेलं आहे तसं लेटचा वापर करायचा आहे, नंतर ऑब्जेक्ट येणार आहे, त्यानंतर बी हा प्रत्यय येणार आहे आणि नंतर मग V3 जो इथं V1 असेल त्याचंच V3 आपल्याला करायचं आहे. ओके, मग पहा पहिलं सेंटेन्स आहे क्लोज द बुक. मग काय करायचं आहे, सुरुवातीला लेट हा शब्द घेतला, त्यानंतर द बुक हे ऑब्जेक्ट घेतलं, त्यानंतर बी हा प्रत्यय आलेला आहे आणि नंतर मग क्लोज म्हणजे क्लोजचं V3 क्लोज झालेलं आहे. पहा आपण चेंजेस काय काय केले ते मी इथे ग्रीन कलरमध्ये दाखवलेलं आहे. ओके, आणि हे जे पहिल्या याच्यामध्ये कुठे बदल करायचा आहे तर क्लोजमध्ये करायचं आहे, म्हणून ते सुरुवातीला जे वर्ब आहेत ते वर्ब मी कशामध्ये, रेड कलरमध्ये घेतलेले आहेत. ओके, सेकंड सेंटेन्समध्ये पण पहा चेंज द व्हॉइस असं आलेलं आहे. हा वर्ब आहे चेंज आणि द व्हॉइस हे काय ऑब्जेक्ट आहे. मग ठीक आहे, आधी लेट घ्या नंतर ऑब्जेक्ट घ्या. लेट द व्हॉइस बी चेंज्ड झाला आपला पॅसिव्ह व्हॉइस. थर्ड सेंटेन्समध्ये येऊया, लीव द डॉग अलोन. आता इथे अलोन जो आहे ना, हा एक्स्ट्रा आलेला वर्ड आहे, याला काहीच नाही करायचं, तो आहे असं आपण शेवटी टाकून द्यायचा आहे. ओके, ठीक आहे, पाहूया आपण इथे. तर सुरुवात लेटने होणार आहे, लेट द डॉग, आणि नंतर मग इथे काय झालं, बी आणि लीवचा V3 काय झालेला आहे, लेफ्ट. ओके, लेट द डॉग बी लेफ्ट अलोन आहे असंच वाक्य पुढचं येणार आहे. ओके, त्यानंतर फोर्थ सेंटेन्स जे आहे त्यामध्ये काय आहे, स्विच ऑन द फॅन. ह्याच्यामध्ये द फॅन हे काय ऑब्जेक्ट आहे. मग ठीक आहे, ते घेऊया, पण त्याआधी लेटला घ्यायला विसरायचं नाही. लेट द फॅन बी आणि नंतर काय स्विच ऑन आहे, V1 आहे ते आपण इथे काय करायचं, स्विच ऑन. ओके, म्हणजे इथे फक्त काय केलं, स्विचचा काय केला, V3 केलेला आहे आपण. ओके, मग स्विच ऑन. लक्षात घ्या, या ठिकाणी या सेंटेन्समध्ये वर्ब जे आहे ना ते हे पूर्ण आहे. स्विच ऑन हे काय पूर्ण वर्ब आहे आणि याचा आपण काय केलं, स्विच ऑफ असं केलेलं आहे. सॉरी, स्विच ऑनच ठेवायचं आहे, ऑफ नका करू तुम्ही. फक्त बदल कुठे करायचा आहे आपल्याला, तर स्विच आहे V1 आहे आणि याला आपण काय केलेलं आहे, V3 मध्ये करायचं आहे. ओके,
आणि आता फिफ्थ सेंटेन्सकडे येऊया. ओपन द डोअर. काय करायचं आहे मग? पुन्हा तेच लेट सुरुवातीला येणार आहे, ऑब्जेक्ट नंतर द डोअर हा आलेला आहे, त्यानंतर बी आणि त्यानंतर ओपनचा V3 घेतलेला आहे. लक्षात घ्या फ्रेंड्स, इथे आपण म्हणजे इथे म्हणण्यापेक्षा किंवा आत्तापर्यंत जेवढी आपण ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईस केलीत ना, त्या सर्वच ॲक्टिव्ह व्हॉईस टू पॅसिव्ह व्हॉईस करताना पॅसिव्ह व्हॉईसमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण V3 वापरलेला आहे. म्हणजे जो काही वर्ब दिला असेल त्या वर्बला V3 केलेला आहे. परंतु लक्षात घ्या, आजच्या लेक्चरमध्ये आपण असे काही वर्ब बघणार आहोत जे पॅसिव्हमध्ये गेल्यानंतर सुद्धा काय होणार नाही आहेत, तर पॅसिव्हमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते V1च राहणार आहेत. ओके, मग कसे काय राहणार आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. आत्ता सध्या तरी आपण याच्या पुढचं सेंटेन्स पाहूया. जसं हे आपण पाहिलेले आहेत, कमांड आणि ऑर्डर होते म्हणून अशा प्रकारचं होतं. पुढचे सेंटेन्स जे आहेत पहा, त्याही सेंटेन्समध्ये काय आहे, तर ॲक्टिव्ह व्हॉईसच आहेत. ओके, ते ॲक्टिव्ह व्हॉईसच आहेत आणि त्याच्यामध्येही V1 आणि ऑब्जेक्ट अशाच प्रकारचं स्ट्रक्चर आहे. परंतु हे जे सेंटेन्सेस आहेत ते कशा प्रकारचे आहेत? ॲडवाईज आहे किंवा सजेशन्स आहेत. लक्षात घ्या, ॲडवाईज किंवा सजेशन्स. मग जर का V1 प्लस सब्जेक्ट हेच असेल, पण त्याच्यातून आपल्याला क्लिअर काय होत असेल, ॲडवाईज दिलेली असेल किंवा सजेशन दिलेलं असेल असं आपल्याला कळत असेल, तर प्लीज आपल्याला चेंज काय करावा लागतो? लेटचा वापर इथे करून चालणार नाही, तर इथे शुड बीचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. कशाचा वापर करणार आहोत आपण? शुड बीचा वापर करणार आहोत. पाहूया आपण कशा प्रकारचं आहे. तर मगाशी जिथे आपण लेट सुरुवातीला वापरला आणि त्यानंतर ऑब्जेक्ट वापरला, तसा या प्रकारच्या सेंटेन्समध्ये सुरुवातीलाच ऑब्जेक्ट वापरणार आहोत आणि त्यानंतर शुड बी नंतर V3चा वापर आणि त्यानंतर जे काही सेंटेन्स आलेला असेल एक्स्ट्रा ते घेऊ शकतो आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आहे. आपण डायरेक्टली सेंटेन्स डील करूयात म्हणजे आपल्याला जरा जास्त कळेल. ठीक आहे, पाहूया आपण. पहा, फर्स्ट सेंटेन्स जे आहे, टेक ऑफ युअर शूज ॲट द एंट्रन्स. पहा, हे सेंटेन्स कसं आहे की सजेशन दिलेलं आहे किंवा ॲडवाईस दिलेली आहे, सांगू शकतो. टेक ऑफ युअर शूज ॲट द एंट्रन्स. ओके, म्हणजेच काय येणार आहे, तर इथे आपल्याला पहा तुमचे शूज जे आहेत ते एंट्रन्सजवळच ठेवावेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं ॲडवाईस किंवा सजेशन असू शकतं की हे सगळ्यांनी करावं. लक्षात घ्या, मगाचे सेंटेन्स जे होते त्या सेंटेन्समध्ये आणि या सेंटेन्समध्ये एक आहे की जे ॲडवाईस सजेशन या प्रकारामध्ये असतात ना, ते जवळजवळ सर्वांनीच ते करू शकतात. म्हणजे ह्या ज्या ॲक्शन याच्यामध्ये ज्या दिलेल्या असतात त्या ॲप्लिकेबल टू ऑल असतात आणि जे मगाचे होते ऑर्डर किंवा कमांड असतील ते ॲप्लिकेबल टू लिमिटेड पर्सन असतात. ओके, असाही आपण एक थोडंसं त्याच्यामधून एक समज किंवा अर्थ काढायला काहीही हरकत नाही आहे. ठीक आहे, पाहूया आपण आता. तर हे आहे टेक ऑफ युअर शूज ॲट द एंट्रन्स. याचं काय होणार आहे, सुरुवातीला जसं आपण इथे पाहिलं ऑब्जेक्ट आपण घेणार आहोत तसं या सेंटेन्समधला पहा, टेक ऑफ. ओके, आणि युअर शूज हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. परंतु इथे युअर शूजच्या ऐवजी सगळ्यांसाठीच ते ॲप्लिकेबल आहे, सगळ्यांनीच करावं असं अपेक्षित आहे, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, शूज. पहा, जर का सगळ्यांसाठी नसेल तर आपण इथे युअर शूज हे घेतलं तरी देखील चालणार आहे. ओके, पण इथे घेतलेलं आहे मी फक्त शूज घेतलेला आहे, शूज. आणि त्याच्यानंतर मग कशाचा वापर येणार आहे, शुड बी टेकन ऑफ. लक्षात घ्या, शुड बीचा वापर केला आहे आणि त्यानंतर V3. पहा, इथे पण दिले शुड बी आणि त्यानंतर V3. मग अशा प्रकारे आपण इथे केलेलं आहे शुड बी आणि त्यानंतर V3 टेक ऑफचं टेकन ऑफ आणि पुढचं आहे तसं सेंटेन्स ॲट द एंट्रन्स. पुढचं सेंटेन्स आहे पहा, लव्ह युअर कंट्री. हे सेंटेन्स आलेलं आहे. आता या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट काय आहे, कंट्री, युअर कंट्री. मग काय आहे त्याचं आपण ऑब्जेक्ट काय घेतलेलं आहे, सुरुवातीला घेतलेलं आहे युअर कंट्री. शुड बी येणारच आहेत सगळ्या प्रकारच्या या वाक्यांच्यामध्ये आणि लवचं काय झालेलं आहे, लव्ड. युअर कंट्री शुड बी लव्ड. पहा, हे सेंटेन्स जर का घेतलं तर इथे लेटचा वापर करून अगदीच चुकीचं वाटेल आपल्याला. जर का मी असं म्हटलं लेट युअर कंट्री बी लव्ड, तर वाक्य थोडंसं विसंगत वाटेल आपल्याला, काहीतरी मिसिंग आहे. निदान एवढं तर आपल्याला कळू शकतं की वाक्य हे काय बरोबर वाटत नाही आहे. ओके, तर तशा प्रकारचं वाटेल. त्याच्यामुळे हे प्रकारचं म्हणजे हे ॲडवाईस आहे, सजेशन आहे आणि म्हणून अशा प्रकारचे सेंटेन्सेस कशामध्ये जाणार आहेत, तर शुड बीचा वापर आपण करणार आहोत पॅसिव्ह व्हॉईस करताना. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे तशाच प्रकारचा आहे, हेल्प द पुअर. मग इथे काय घेतलेलं आहे,
द पुअर, सॉरी इथे राहिलेलं आहे द पुअर लिहायचं राहिलेलं आहे, फक्त पुअर मी घेतलेलं आहे. ठीक आहे. आत्ता आपण याने पेनने असंच लिहूया. इथे काय आहे तर द पुअर काय येणार आहे इथे, द पुअर राहिलेलं आहे. तर पहा इथे द पुअर आणि नंतर शुड बी आणि हेल्प्ड. पहा V3 केलेला आहे. पहा मी मगाशी सांगितलं की सर्व ठिकाणी आपण V3च केलेला आहे, परंतु पुढचा जो प्रकार येणार आहे त्या प्रकारामध्ये आपण V3 करणार नाही आहे, मेन वर्बचा V3 करणार नाही आहे. ओके, ठीक आहे. पाहूया आपण ते येतील तसे पाहणारच आहोत. ठीक आहे. मग डोंट मेक नॉईज. पहा निगेटिव्ह सेंटेन्सेस पण असतात ना ॲडवाईस देण्यामध्ये, सजेशन देण्यामध्ये. मग निगेटिव्ह सेंटेन्सेसचं पॅसिव्ह कसं करायचं आहे तर पहा इथे काय आहे, डोंट मेक हे पूर्ण काय आहे, वर्ब आहे. ओके, आणि नॉईस हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग ठीक आहे, नॉईसला पहिल्यांदा घ्या. एवढं तर आपल्याला आलेलं आहे लक्षात की सुरुवातीला आपण काय करणार आहे, ऑब्जेक्ट घेणार आहे. मग ऑब्जेक्ट घेतला नॉईस नंतर काय आहे, शुड आणि बी याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, नॉट घालायचं आहे, कारण की आपल्याला डोंट निगेटिव्ह हवं आहे. ओके, आणि निगेटिव्हनेससाठी जो नॉटचा वापर येतो, तो नॉटचा वापर हा नेहमी ऑक्झिलरीच्या नंतरच केला जातो. आणि इथे ऑक्झिलरी आलेला आहे शुड, आणि म्हणून त्याच्यानंतर लगेच आपण ऑक्झिलरी नंतर शुड नॉट आणि नंतर बी घेतलेला आहे. म्हणजेच नॉईज शुड नॉट बी मेड. पहा मेकचं काय केलं आहे मी इथे, मेड केलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया आपण. डोंट वेस्ट द वॉटर. पुन्हा द वॉटर जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, ते पहिलं आले, शुड आलेलं आहे. पुन्हा डोंट आहे सुरुवातीला, म्हणून इथे काय केलं आहे मी, नॉट घेतलेला आहे. शुड नॉट बी वेस्टेड. झालं आपलं सेंटेन्स. पहा म्हणजे जर का सजेशन्स किंवा ॲडवाईस असतील किंवा असं एखादं वाक्य तुमच्यासमोर आलं की विच इज ॲप्लिकेबल टू ऑल. पहा जसं लव्ह युअर कंट्री असं जर का म्हटलं तर सगळ्यांसाठीच ॲप्लिकेबल आहे ना. हेल्प द पुअर म्हटलं सगळ्यांसाठीच ॲप्लिकेबल आहे ना. म्हणजे अशा प्रकारचे सेंटेन्स किंवा डोंट मेक नॉईस आलं आहे, जसं हे एक प्रकारचं काय आहे, सजेशन आहे, ॲडवाईस आहे. मग अशा प्रकारच्या सेंटेन्सेसला आपण काय करणार आहे तर आपण शुड बीचा वापर करणार आहे आणि V3चाही या वाक्यांमध्ये आपण वापर करणार आहोत. तर चला तर मग आपण नेक्स्ट सेंटेन्सच्या प्रकाराकडे येऊया. आपण कसे करायचे व्हॉईसमध्ये चेंज. तर पहा पुढचे जे प्रकार आहे ना त्याच्यामध्ये काय येणार आहे तर पहा ॲक्टिव्हमध्ये फक्त वर्ब येणार आहे. लक्षात घ्या, ॲक्टिव्हमध्ये काय येणार आहे, फक्त वर्ब. कारण की लक्षात घ्या इंग्लिश ग्रामरमध्ये आपण असं म्हणत असतो की फक्त वर्ब जे आहे ते वर्ब एकटंसुद्धा काय करू शकतं, एखादं सेंटेन्स तयार करू शकतं. कारण की सेंटेन्स तयार करण्यासाठी आपल्याला गरज कशाची असते तर कंप्लीट मिनिंगची असते. आणि जर का तुम्हाला जर का मी समजा आता उभे राहिलेले असाल, कोण उभे राहिलेले असेल, समजा क्लासमध्ये टीचर जातात आणि त्यानंतर मुलं उभी राहतात. मग मुलं उभी राहिल्याच्या नंतर टीचर त्यांना म्हणणार सिट डाऊन. आता सिट डाऊन असं म्हटल्याच्या नंतर मुलांना कळलं की अरे सिट डाऊन म्हणजे बसायचं आहे, म्हणजे ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. ओके, सिट डाऊन त्या मुलांना अर्थ कळालेला आहे, मिनिंग मिळालेला आहे, म्हणून सिट डाऊन हे सुद्धा काय झालेलं आहे, एक प्रकारचं सेंटेन्स झालेलं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग जर का त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणता येतं, त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह सुद्धा करता यायला हवं. मग काय करायचं आहे तर पहा याच्यामध्ये मी आता फक्त तुम्हाला एकच सांगणार आहे, इथे फक्त वाचून दाखवणार आहे आणि ज्यावेळेस सेंटेन्स येतील त्यावेळेस आपण त्याचं व्यवस्थित ॲनालाइज करणार आहोत. असं का आलं तसं किंवा कोणते शब्द का आले त्याच्याबद्दल आपण ॲनालाइज करणार आहोत. ठीक आहे. मग आपल्याला पॅसिव्हमध्ये करताना काय करायचं आहे लक्षात घ्या. इथं यू आर रिक्वेस्टेड किंवा यू आर ऑर्डर्ड किंवा यू आर इन्स्ट्रक्टेड किंवा यू आर कमांडेड किंवा यू आर टोल्ड, अशा प्रकारचे यू आर नंतर कोणतंही वर्ब घ्यायचं आहे. ओके, जे वर्ब V3 असेल. लक्षात घ्या जे वर्ब कशामध्ये असेल, V3मध्येच असायला हवं. लक्षात घ्या इथे तुम्हाला सर्व दिसतंय की नाही, हे तर काय पास्ट टेन्स आहे, परंतु इथे पास्ट टेन्स नाही V3 म्हणून घेतलेलं आहे, कारण पास्ट टेन्स आणि V3 काही वर्ड्सला सेम असतात. ओके, रिक्वेस्ट रिक्वेस्टेड रिक्वेस्टेड, ऑर्डर ऑर्डर्ड ऑर्डर्ड. ओके, त्याच्यामुळे इथे काय हे V3 घेतलेले आहे. आणि लक्षात घ्या इथे V3 घेतला आणि त्यानंतर मग टू लावावा लागतो आणि टू नंतर मग आपण इथे V3 वापरू शकत नाही, म्हणून इथे V1 वापरलेला आहे. परंतु जी आपली कंडिशन आहे की पॅसिव्हमध्ये नेहमी ऑक्झिलरी प्लस V3 आलं पाहिजे, ती कंडिशन फुलफिल होते इथे. लक्षात घ्या ती कंडिशन फुलफिल कुठे होते, आर रिक्वेस्टेड, आर ऑर्डर्ड,
आर इन्स्ट्रक्टेड. अशा प्रकारे ती जी नीड आहे किंवा कंडिशन आहे आपली ती फुलफिल होते. चला तर मग आपण आता जास्त तुम्हाला इथेच ठेवत नाही मी, कारण सेंटेन्सेस आल्याशिवाय व्यवस्थित कळणार नाही, त्याच्यामुळे आपण सेंटेन्सेसकडे जाऊया. पहा सेंटेन्सेस इथे दिलेले आहेत. मी जे पहिलं सेंटेन्स आहे ते दिलेलं आहे स्टॉप. आता फक्त स्टॉप म्हणून हे सेंटेन्स कंप्लीट होऊ शकतं. मग पहा इथे काय घेतलेलं आहे यू. आता प्रश्न पडला असेल यू का घेतला, यूज का, इतरही आहेत प्रोनाऊन जे आहेत ते बरेच आहेत, मग यू का. तर लक्षात घ्या ज्यावेळेस इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण बोलत असतो ना त्यावेळेस इथे इनव्हिजिएबल यू हा सब्जेक्ट असतो. म्हणजे ज्यावेळेस मी म्हणते स्टॉप त्यावेळेस यू स्टॉप, ज्यावेळेस मी म्हणते राईट डाऊन त्यावेळेस यू राईट डाऊन, ज्यावेळेस मी म्हणत असते लिसन हिअर त्यावेळेस यू लिसन हिअर. लक्षात घ्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये यू हा जो आहे तो एक हिडन काय म्हणतो किंवा त्याला हिडन म्हणू किंवा इनव्हिजिएबल सब्जेक्ट असतो. तसं म्हणायला गेलं तर ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आपण काय करत असतो की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांना रिप्लेस करायचं काम करत असतो. परंतु आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट नाहीच दिला आपल्याला कोणी इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नसतो, त्यामुळे इथे कोणी सब्जेक्ट लिहून दिला नाही, डायरेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग ठीक आहे वर्ब आणि ऑब्जेक्टचे आपण केले आत्ताच लास्ट जे आपण केलेले होते ते वर्ब आणि ऑब्जेक्टवाले सेंटेन्स होते. परंतु आता तर इथे आपला ऑब्जेक्टही काढून घेतला आहे. मग काय केलं ऑब्जेक्टही काढून घेतला तर आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. आपल्याला बघायचं आहे आपल्याला काही मिळतं आहे का इथे यूज करण्यासाठी. ओके मग आपल्याला मिळण्याची शक्यता काय आहे, आपण ऑब्जेक्ट शोधून काढू शकत नाही परंतु आपण सब्जेक्ट मात्र शोधून काढू शकतो. कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये यू हा सब्जेक्ट असतो पण तो हिडन असतो किंवा इनव्हिजिएबल असतो, म्हणून तो इथे आपण घेतला यू. ओके मग यूच्या नंतर ऑक्झिलरी का आरच का घेतलं. आर आहे इज आहे किंवा वॉज आहे किंवा वर आहे, हॅव हॅज हॅड, बरेच असे ऑक्झिलरी आपल्याकडे आहेत. देन वाय वी हॅव टेकन आर ओनली. तर लक्षात घ्या आर का घेतलेला आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ज्या आहेत हे नेहमी आणि नेहमी साध्या वर्तमान काळातच बोलले जातात. सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच ते बोलले जातात. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कोणते ऑक्झिलरी असतात, जसं आपण टेन्सेसचा सराव केलेला होता किंवा टेन्सेसबद्दल आपण माहिती घेतलेली होती त्यावेळेस पाहिलं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲक्च्युली डू डज हे ऑक्झिलरी वापरतो. परंतु आपण पॅसिव्ह करताना सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कोणता ऑक्झिलरी वापरतो तर एम इज किंवा आर. बरोबर ना. सुरुवातीला अगदी मागच्या व्हिडिओत जाऊन तुम्ही बघू शकता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर काय ॲक्टिव्ह व्हॉईस असेल तर त्या ॲक्टिव्ह व्हॉईसचं मला पॅसिव्ह करण्यासाठी एम किंवा इज किंवा आर घ्यावं लागतं. मग आता पहा एवढ्या ऑक्झिलरीजमधून फक्त 3पैकी चूज करायचं आहे. मग ठीक आहे यूला कोणतं सूट होतं आहे आर. यू बरोबर आर, इज पण नाही आणि एम पण नाही आणि म्हणून इथे फक्त यू आर. म्हणजे कोणत्याही पहा असे जे फक्त वाले जे येणार आहेत ना ॲक्टिव्ह व्हॉईस त्या सगळ्यांना यू आरच राहणार आहे. मग यू आर. मग स्टॉपवरून काय दिसतं आपल्याला ऑर्डर दिलेली असू शकते. मग इथे आपण ऑर्डर घेऊ शकतो यू आर ऑर्डर्ड. ओके ऑर्डर दिलेली असू शकते आणि म्हणून इथे आपण काय घेतलं ऑर्डर घेतलेलं आहे. इथे रिक्वेस्ट हा सुद्धा शब्द चालू शकतो कारण रिक्वेस्टही असू शकते. फक्त स्टॉप या अर्थावरून आपल्याला कळत नाही नेमकं, परंतु ऑर्डर असू शकते एक पॉसिबिलिटी आहे म्हणून इथे आपण काय घेतलं ऑर्डर आणि नंतर मग टू लावला आणि स्टॉप. पहा या वाक्याचा स्टॉप म्हणजे थांब, परंतु त्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण काय केलं यू आर ऑर्डर टू स्टॉप. तुला थांबण्याची ऑर्डर देण्यात येते. पहा तू नाही करणार तुला ऑर्डर देण्यात येते. पहा जरी यू सुरुवातीला घेतलेला असला म्हणजे यू स्टॉप याच्यामध्ये यू सब्जेक्ट होता याच्यामध्ये आपण यू सब्जेक्टच घेतलेला असला तरी देखील बोलताना पहा तुला थांबण्याची ऑर्डर देण्यात येते असं ज्यावेळेस मी म्हणते त्यावेळेस ते पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सेंटेन्स गेलेलं आहे. पहा आता मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते बट स्टील काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल. सेकंड सेंटेन्सही तसंच आहे. पहा हेल्प. आता हेल्पवरून नो डाऊट रिक्वेस्टच असेल हे आपल्याला कळते आणि त्याच्यामुळे यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प. पहा सुरुवातीला मी म्हटलेलं होतं काही ठिकाणं म्हणजे एका ठिकाणी असं आहे की इथे आपण रोट फॉर्मच घेतो आहे V1 घेतो आहे. फक्त इथे आपण पॅसिव्ह करताना V1चा वापर केला आहे, नाहीतर सगळीकडे आपण पॅसिव्ह करताना V3चाच वापर केला आहे. ओके आणि ते V3चं फुलफिलमेंट इथे झालेलं आहे. ओके त्यानंतर टर्न लेफ्ट. आता टर्न लेफ्ट सांगतात म्हणजे इन्स्ट्रक्शन असेल किंवा कमांडही असू शकते. मग काहीही घ्या
यू आर इन्स्ट्रक्टेड किंवा यू आर कमांडेड टू टर्न लेफ्ट. झालं आपलं सेंटेन्स. पहा, म्हणजे जरी फक्त वर्ब आलं तरी देखील घाबरून जाण्याची काहीच गरज नाही, आपल्याला त्याचं पॅसिव्ह करता येतं. नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया. पहा, काही सेंटेन्सेस असतात म्हणजे ॲक्टिव्हमधले सेंटेन्स असतात, ती ॲक्टिव्हमधली असतात पण लेट आलेला असतो. जसं मगाशी आपण पाहिलं काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये ॲक्टिव्हमध्ये लेट नव्हता. ओके, म्हणजे ओपन द बुक या सेंटेन्समध्ये लेट नव्हता, परंतु त्याचं आपण पॅसिव्ह करत असताना काय केलेलं आहे, लेट द बुक बी ओपन्ड, म्हणजे लेट आपण पॅसिव्हमध्ये वापर केला. परंतु काही वेळेस असं होतं की लेट जो आहे तो ॲक्टिव्हमध्येच येतो. आपण वापरू शकतो ॲक्टिव्हमध्ये लेट, परंतु लक्षात घ्या ज्यावेळेस तो पॅसिव्हमध्ये लेट येतो तेव्हा पॅसिव्हमधल्या लेट बरोबर बी येतो. ओळखायचं कसं हा प्रश्न पडला असेल म्हणून सांगितलं की ज्यावेळेस लेट ॲक्टिव्हमध्ये येतो त्यावेळेस पहा लेट असतो, लेट बरोबर V1 जो आहे तो वर्ब जो आहे तो V1मध्ये येतो, म्हणजे वर्ब क्रियापदाचं पहिल्या रूपात किंवा मूळ रूपात तो येतो. परंतु जर का ते पॅसिव्ह असेल तर तो लेट बी आणि V3 या स्ट्रक्चरमध्ये येतो. पहा, लेट आणि बी आणि V3 अशा स्वरूपात तो येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आपण सेंटेन्सेस पाहूया. पहा, इथं सेंटेन्सेस आहेत. काय आहे तर लेट श्रीनाथ, पहा, लेट श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर्स. ओके, मग इथं लेट झालेलं आहे ते काय आहे, ठीक आहे, ॲक्टिव्ह आहे, कारण लेट बरोबर जे कोच आलं आहे ते V1 आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो हे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. मग काय करायचं, पॅसिव्ह व्हॉईस करताना जास्त काही करायचं नाही, लेट आहे असा उचलून खाली घ्या. ओके, लेट आहे असा उचलून खाली घेतला आणि त्यानंतर पहा श्रीनाथ सब्जेक्ट आहे, कोच वर्ब आहे आणि आवर फास्ट बॉलर ऑब्जेक्ट आहे. मग शेवटचा ऑब्जेक्ट उचलून पुढे घ्या, लेट आवर फास्ट बॉलर्स, त्याच्यानंतर बी आणि कोचचं V3 कोच आणि पुढे बाय श्रीनाथ. पहा, काही कठीण नाही आहे, म्हणजे लेट घेतला, लेट नंतर ऑब्जेक्ट नंतर मग काय घेतलेलं आहे बी हा प्रत्यय, कारण लेट बरोबर बी हा प्रत्यय येतोच नेहमी, त्याच्यामुळे लेट बी. ओके, लेट आवर फास्ट बॉलर बी कोच आणि मग पुढचं जे काय असेल ते बाय श्रीनाथ. ओके, म्हणजे लक्षात घ्या अशा प्रकारचे जरी सेंटेन्स आले तरी काही आपल्याला घाबरायची गरज नाही आहे. लेट आलं तरी हरकत नाही, आपल्याला करायचं तेच करणार आहे. आपण सब्जेक्ट ऑब्जेक्टला रिप्लेस करणार, ऑक्झिलरी घेणार, V3 घेणार, बस, बाकीचं आपण काहीच नाही, बायचा वापर करणार. तोच प्रकार इथेही केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, लेट लता मॅनेज धिस पार्टी. मग लेट आहे तसं घेतलं, धिस पार्टी ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर बी मॅनेज बाय लता, लेट धिस पार्टी बी मॅनेज बाय लता आपलं झालेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स जे आहे लेट काय आहे, लेट अस रिवॉर्ड आवर एम्प्लॉईज फॉर द हार्डवर्क. आता पहा, जरी असं जरी आलेलं असेल तरी लक्षात घ्या इथे काय आहे तर हे सब्जेक्ट आहे, लेट अस म्हणजे वी हे सब्जेक्ट आहे, रिवॉर्ड हे वर्ब आहे आणि त्याच्यानंतर आवर एम्प्लॉईज हे काय आहे ऑब्जेक्ट आहे आणि फॉर देअर हार्डवर्क एक्स्ट्रा सेंटेन्स आलेलं आहे. लक्षात घ्या एक्स्ट्रा सेंटेन्स ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला त्याचं काहीच नाही, फक्त काय करायचं आहे त्या एक्स्ट्रा सेंटेन्सला आहे तसंच ठेवायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये काही एक चेंजेस करायचा नाही आहे आणि तसंच आपण काय करणार आहे आत्ताही करणार आहोत. पहा, सेंटेन्स इथे दिलेला आहे, लेट आहे, त्या लेटच्या जागी आपण काय घेतणार आहे, लेट आहे तसाच घेणार आहे. ओके, लेटचा तिथे लेट घेतलेला आहे. त्यानंतर काय केलेलं आहे तर इथे आवर एम्प्लॉईज जे आहे जे ऑब्जेक्ट आहे ते आपण काय घेतलेलं आहे सुरुवातीला घेतलेलं आहे, लेट आवर एम्प्लॉईज. ओके, लेट आवर एम्प्लॉईज, त्याच्यानंतर बी जसं आपल्या रूलमध्ये आहे की बी वापरायचं आहे. रिवॉर्डचं काय झालं, रिवॉर्डेड, लेट आवर एम्प्लॉईज बी रिवॉर्डेड आणि पुढचं सेंटेन्स आहे तसंच फॉर देअर हार्डवर्क. लक्षात घ्या इथे बाय अस लिहायची गरज नाही, कारण की आपण केलं हे नाही, परंतु कोणाकडून केलं गेलं हे जास्त महत्त्वाचं नाही, तर एम्प्लॉईजला रिवॉर्ड मिळायला हवा त्यांच्या हार्डवर्कसाठी, हे महत्त्वाचं आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे लेट आवर एम्प्लॉईज बी रिवॉर्डेड फॉर देअर हार्डवर्क. ओके, म्हणजे अर्थपूर्ण झालेलं आहे, आपलं पॅसिव्ह व्हॉईस झालेलं आहे. मग अशा प्रकारचे आपण काय करणार आहे पॅसिव्ह व्हॉईस पाहिलेले आहेत. आपण कोणकोणत्या प्रकारचे पॅसिव्ह व्हॉईस इथे पाहिलेले आहेत तर पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत. इम्पेरेटिव्हमधले आपण वेगवेगळ्या म्हणजे ऑर्डर कमांड पाहिलेला आहे, आपण ॲडवाईस सजेशन पाहिलेलं आहे, आपण
आणि त्याचबरोबर आपण काय पाहिलेलं आहे की जे फक्त वर्ब येतात ते पाहिलेलं आहे, जे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की लेटने सुरू होणारे सेंटेन्स असतील तर त्यांनाही आपल्याला पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करता येतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की क्वेश्चन्स आलेले असतील, मग ते वर्बल क्वेश्चन्स असू देत किंवा मग WHचे क्वेश्चन्स असू देत. जर क्वेश्चन्स आले तर त्याचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करायचं हे पाहणार आहोत आपण. तर पाहायला विसरू नका प्लीज, व्हिडिओ पहा माझे. आणि जर का तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि क्वेरीज काही असतील तुमच्या तर प्लीज मला कमेंट करून त्या कळवा. आणि तुम्हाला रेग्युलरली ह्या व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर बेल आयकन जे आहे ते सुद्धा प्रेस करायचं आहे. चला तर मग आपण भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. नवीन आपलं टॉपिक जे आहे, जे व्हॉइसेसचं एंड होईल मला वाटतं नेक्स्ट ह्याच्यामध्ये, तर आपण ते पुढचं पाहूया आणि लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ अँड स्टडी वेल. बाय.